रामकृष्ण हरी मुलींनो, पॅकिंग करत बसले म्हणून हे बघा माझा स्वयंपाक राहिला. आता लेकर जेवायला येते म्हणून मी म्हणलं बाई पडा 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 बनवून घेऊ. काय नाही, 2 भाकरी करायच्या आता, 4 चपात्या करायच्या आता. हे बघा भात केलाय, डाळ केली. हे बघा डाळ केली, भात केलाय, भाजी पण केलेली आहे बघा. भाजी पण केलेली आहे. थोडंच राहिलंय पण चार्जिंग नव्हती ना म्हणून बघा मी गप्प बसली. आता चार्जिंग लावली. हे बघा म्हणलं एखादा इडव करावा म्हणून करायची. नमस्कार मुलींनो, हाय सगळ्यांना, बाय सगळ्यांना. खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. इडव बघा जा की हो मुलींनो, इडव बघा जा, इडव बघा जा हो. तुम्ही इडव बघितला तर माझं होईन बघा काहीतरी. 4 चपात्या करते आणि 2 भाकरी करते, जास्त नाही करणार. केलेलं आहे पुरी ना. पॅकिंग पण पडली ना, लय मोठी पॅकिंग, लय मोठी आहे पॅकिंग. सरे सकाळ धरून बसले अहो करत, सरे सकाळ धरून पॅकिंग करत बसले. दोनच भाकरी करायची आपल्याला मुलांना, जास्त नाही करायची. का आता दोघच जेवणार आहेत ना, दोघच जेवणार आहेत म्हणून बघा, दुसरं काय नाही. चाळून घेतलेलं आहे पीठ. तवा एवढा उशीर झाले, जळायला लागला. पोराला म्हणलं तवा बंद कर बाबा म्हणलं, तर नाही त्याने बंद केला बघा. ऐकतच नाहीत लेकरं, काय करणार मी तर, काय करणार आता. मी पॅकिंगचं करू का हे करू ते पण मला कळाना, काय काय करून काय काय नाही. तरी पण हे बघा ती भाजी, दोडक्याची भाजी करून ठेवली मी. कसं काम बघा, जरा उठलं तसं कामच असतात आपल्याला. तरी बी मी बाहेरच्या कामाला गेलेले नाहीये, बाहेरच्या कामाला गेलेले नाहीये. तब्येत बरी नव्हती म्हणून शिनी आता 15-20 दिवस झाले नाही जात मी. बघू म्हणलं आता दिवाळीच्या टायमाला, आता नाही म्हणलं दिवाळीच्या टायमाला. आता कसं दुसरी बाई आली ना स्वयंपाकाला म्हणून आता आपल्याला काय हाय 4-5 महिने आराम, 4-5 महिने हाय आराम आता. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नमस्कार मुलांनो, नमस्कार नमस्कार. अहो मोठं ताट घ्यायला काय नाही हो मुलींनो, मोठं ताट इथं बसतच नाही बघा. मोठं ताट बसत नाही म्हणून हे बघा हे ताट घ्यावं लागतं. या किती पण हे बघा किचन मोठे असले ना आपल्याला पुरतच नसते बघा. जागा किती बी देवाने दिलेली असते ना, मनुष्य जन्म आहेत ना, जेवढं येईल तेवढा माणसाला कमी असतं या, आणि जेवढं नाही तेवढ्यामध्ये माणूस भागवत या. पण माणसाची कशी अपेक्षा वाढत जाते या, पण आपली तर नाही बघा वाढी कधी अपेक्षा. जसं आहे ना तसंच या. काय अपेक्षाला वाढवायचं, देवा परमेश्वरानं आपल्याला एवढं सुखी ठेवलंय तर अपेक्षाला काय करायचं आपल्याला, हे का नाही. अपेक्षा करून काय करायचं या, जे आहे त्याच्यामध्ये शुक्रिया मानायचा, चालत राहायचं, पुढं चालायचं, मागं वळून बघायलाच नको, असं झालंय बघा. आता काय कसली आशा बी राहिली नाही, काहीच राहिली नाही बघा. आशा बी नाही राहिली आता. काय आशा करायची हो, काय करायचे. जास्त कमवून तरी जेवढं आहे ना तेवढ्याच आपलं खुश राहायचं आणि चालत राहायचं. जेवढं आहे ना तेवढं आपलं असतं या, जेवढं आहे ना तेवढं आपलं असते. किती पण कमवा आणि किती पण मोठं व्हा, ते हे बघा काय करायचंय मोठ्याला तरी. हे बघा खाऊन पिऊन खुश राहिलं बस झालं, खाऊन पिऊन खुश राहिलं बस झालं. आता आपण तर ते धरले बघा. आशाच वाटा नाही बघा आता तर, आशाच वाटा नाही कसली. काय अपेक्षा करावं, काय आशा करावं. लेकरा बाळासाठी वाटतं ना कमवून ठेवा, लेकरा बाळासाठी वाटतं कमवून ठेवा. बरे कमवून बी हे बघा जिंदगी बरं हे बघा कमवतच आलेलं आहे.
जिंदगी आपली कमावण्यामध्येच गेलेली आहे. आपण आईस केला नाही, आराम केला नाही, स्वतःची हौस केली नाही, काहीच नाही केलं. सगळं ह्या बघा मेहनत करून घरालाच लावलेलं आहे. आपण काय कुठं चाराने वायपट घालविलेलं नाही तर काय नाही बघा. दुसऱ्यासारखा आपला स्वभाव बी नाही आहे. जेवढं आहे ना तेवढ्याच भागवते. कोणाच्या नाही उदाऱ्या करत, कोणाच्या नाही पादाऱ्या करत. ह्या बघा उदाऱ्या करू बी नका मुलांना. तुम्ही उदाऱ्या करू बी नका. उदारी केली ना माणसाला सवय लागते तशीच. आणि पैसे द्यायचं झालं ना लई माणसाच्या जीवावर येते मुलीनं. हे बघा लई जीवावर येते हो माणसाच्या. काय सांगायचं तुम्हाला, करून बघितलेलं आहे आम्ही बी. आमचं मालक लई चिडायचे माझ्यावर, म्हणायचे उदारी नको करत जातो, काय बी कसं बी भागव पण ह्याच्यातच भागव, उदारी नको करू. तर 1-2 टाइम उदारी केली होती त्या बघा डबल ट्रिबल पैसा घेतला बाबांनी. आणि शेवटी आपल्याला हे समजलं, आपल्याला गलत समजलं. शेवटी पैसे देऊन सध्या गलत समजलं. मग काय उपयोग आहे त्या उदारीचा? त्यापेक्षा आहे बघा जेवढं आहे ना मुलांना मुलींना, जेवढं आपलं आहे ना, जेवढं हातरून आहे ना तेवढंच पांघरून पसरायचं. जेवढं आपल्याकडं आहे ना तेवढ्यातच भागवायचं. उदाऱ्या पादाऱ्या करून घर नाही हे करायचं. हे बघा दाल रोटी खावा, ठेसा भाकर खावा, चटणी भाकर खावा, पण उदाऱ्या नको. उदारे नको मुलांना, उदारे नको. उदाऱ्याने हे बघा माणूस खातानी बरं वाटतंय, घेतानी बरं वाटतंय, पण देतानी भांडणाचं तोंड काळं होतंय आणि मनाच्या मनमोड्या होत्यात. म्हणून हे बघा कोणाचा पैसा घ्यावा बी नाही. भले द्यायचं तर द्यावा, द्यायचं तर द्यावा, पण घ्यावा नाही. बघा हे बघा आपलं तुटतंय पैशामुळे, आपलं तुटतंय. आपले माणसं तुटतात, आपले माणसं परके होतात, आपले माणसं लांब होतात. हे कसं आपल्याला देणं होत नाही लवकर. त्यापेक्षा नको कुणाचं घेणं, नको कुणाचं देणं. कुणाचं आहे त्याचं लवकर देणं. आणि उदाऱ्या करून ढोंगदारी करून बिझनेस बी उभा नाही करायचे. आपल्यावर आपल्या अंगामध्ये धमक आहे ना, आपल्याच जीवावर आपण उभा करायचं. भले नाही का ते आपला 1000 रुपयाचा असू द्या, पण आपण हजारावरच 1000चे 10,000 बनवायचे, 10,000चे 12,000, 12,000चे 15,000, 15,000चे 16-17,000 असं करून करून आपण आपला बिझनेस वाढवायचा. पण उदाऱ्या पादाऱ्या करून नाही बिझनेस वाढवायचा. उदारीचं लय खाता वेगळं असतं. या माणूस म्हणतंय ह्याच्याकडे गाडी आहे, त्याच्याकडे बंगला आहे. कुणाच्या बंगल्याला बघायचं नाही, कुणाच्या गाडीला बघायचं नाही, कुणाच्या घोडीला बघायचं नाही, कुणाच्या अंगावरल्या कपड्याला बघायचं नाही, कुणाच्या अंगावरल्या सोन्याला बघायचं नाही, कुणाच्या पायातल्या चांदीला बघायचं नाही. जे आपलं चाललंय ना ते चालू द्यायचं. कधी मी हे बघा असं केलं नाही. डोंगदरी मी कधीच जिंदगीत केले नाही आहे. जसं आहे ना तसं चालवत राहते. 1-2दाच उदारी केली होती तर तसं झालं होतं. म्हणून मला नको वाटतंय बघा, नको वाटतंय मला उदारी करून शिनी गाडी घ्यायची. उदारी करून शिनी हा गाडी बिडी घ्या तुम्ही हप्त्यावर, तसं काय नाही. ते आपण काळजी पुरवठा करून भरतो. पण कुणाचं पैसे उसने घेऊन गाड्या घेऊ नका, कुणाचे पैसे घेऊन सोनं घेऊ नका, कुणाचे पैसे घेऊन आपला बिझनेस करू नका. हे बघा असं असते मुलींना. एक कसं लय उपकार असतात लोकांचे. आपण जर कुणाच्या जर घेतलं आपण 40-50 हजार किंवा 10-20 हजार त्याच्यावर आपण बिझनेस केला तर करून देणारा माणूस लई महान असतो. महान म्हणजे कसं त्याला वाटतं ना मी केलं म्हणून तर पुढं आलं म्हणून. त्याचे जरी केलं तसं तर त्याचे उपकार कधीच विसरायचे नाही. त्याचे उपकार हे बघा फेडायचे, त्याचे उपकार फेडायचे. तर ते आपल्याला हे बघा कधी बी आपल्या कामाला येत आहे. ते माणूस पण कामाला येत आहे आणि आपण पण त्याच्या कामाला यायचं. आपल्याकडे आला पैसा ना तर आपण पण त्याच्या कामाला यायचं. असं नाही की आपण त्याच्या कामाला नाही यायचं की आपण की त्याच्या कामाला यायचं. कुणाचं बघून आपण मनामध्ये काहीच नाही आणायचं तसं की ह्याचा चांगलं आहे, त्याच्याकडे एवढे घरदार आहेत, ह्याचा बांगला आहे, त्याची गाडी आहे. ते तर बघायचंच नाही बघा. ते बघत बसलात ना कधीच वर येणार नाही. ते बघत बसलात ना ह्याच्याकडे गाडी, ह्याच्याकडे बांगला आहे, ह्याच्याकडे शेती, ह्याच्याकडे पुते, ह्याच्याकडे नोकरी आहे, त्याच्याकडे ते बघत बसलात ना तुम्ही हे बघा जसं आहेत ना तसंच राहता. म्हणून हे बघा मुलांनो असलं काय बघायचंच नाही. आपलं जे पुढं चाललंय ना त्याला चालवायचं. त्याच्यामध्ये हे बघा येस बरकत बी येते आणि त्याच्यामध्ये शुभ काम होते आपलं. आपण तर हे बघा कोणाच्या गाडीला बघून
आपल्याला वाईट वाटलं नाही. उलट कोणाचे घरदार बारीक असतात, मी उलट त्याला चिडवून यायचे, अरे घरदाराचा नीट बांधून घ्या ना, घरदार पण तुम्ही बांधत नाहीत का, मी असं म्हणून आलेले हे. तर त्यांनी लगेच उभा केलेलं आहे घर. बघा मग असा आपला शब्द आहे, असा आपला शब्द आहे. जसं आहे ना तसं आपण चालवत राहायचं. देव आपल्याला देतो की, देव देतो आपल्याला. आपण थोडं काय वाईट केलंय ते आपल्याला देव नाही देणार, देणार ना देव, देणार, नक्कीच देतो. या आपलं मन साफ असलं ना देव नक्कीच देतो. असं नाही म्हणायचं देवा काय केलंय तुझं, माझ्याच नशिबी असं का, असं नाही म्हणायचं. देवावर का भारूड भारूड पडते देवाला की असं कसं झालं, मी काय केलं ह्यांचं एवढं वाकडं, हा असं देव म्हणतो ह्यांचं काय केलं मी वाकडं. अहो हे बाका हळूहळू हळूहळू किती मिनिटं झाले रे, 11. 1 मिनिटांनी येतो का, 1च मिनिटांनी, 12 मिनिटाचं करते, 12ची लगेच या आवाज मारले. रामकृष्ण हरी मुलांनो, काय खायला तू, लिंबू, बरं लिंबू पाणी प्यायला हो. म्हणून मी तर हे बघा दुसऱ्यांचं बघून मी कशीच तशी राहिले नाहीये. मी जशी आहे ना अशीच आहे पहिल्यापासून. पहिली मला एकच साडी होती मुलीनं, मला एकच साडी होती, पण मी ती साडी धुवून धुवून मी अशीच राहायचे. भले मला खायला नाही भेटायचं, पण मी नाही का आपल्या अंगाची साफसफाई करून एकच साडी धुवून धावून, एकच झंपर धुवून धावून, एकच परकर धुवून धावून मी चांगली राहिलेली आहे मुलांनो. असं नाही की खायला नाही जाऊ दे, आपल्याला खायला नाही काय राहायचंय चांगलं, तसं मी कधीच केलं नाही मुलांनो. मला हे बघा मी जशी आहे ना तशीच आहे बघा, म्हणजे माझ्यामध्ये काहीच बदल नाही झालेला. उपाशी होते त्या टायमाला बी अशीच होते, आणि हे बघा आता पोटभर खाते ना त्या टायमाला बी अशीच आहे. आपल्यामध्ये काहीच फरक नाही पडलेला. लोक चांगलं इतरणं, चांगलं राहणं मला आवडतंय बघा. माझे मालक म्हणायचे काय म्हणजे पहिल्या जन्मी तर वाण्या मारवाडीची होतीस का काय, ब्राह्मणाची होती का काय, तू ब्राह्मणाच्या घरात जायला पाहिजे होतीस. मला स्वच्छता लय लागते या, म्हणून मी पोरीला चिडचिडपणा करते. मी म्हणते साफसफाई कर जा ग बाई, साफसफाई करत जा, चांगलं असते, शुभ असते, लक्ष्मी धावा घेते आपल्या घरामध्ये, लक्ष्मीच्या पावलाने आपली लक्ष्मी येते. तुम्ही पण लक्ष्मीच आहेत. मित्र असंच म्हणते प्रियाता. कसं पोरीला वाईट वाटतं, पोरीला वाईट वाटतं, मुलींना पोरीला पोरांना वाईट वाटते की काय बोलते आमची आई, काय बोलते आमची आई, असं असतो. मी बोलते ना खरं आहे मुलांनो. बाय ये बा ये झालं. आता हे बघा चपाती करून घेते मुलांनो. झालं बाळा झालं, चल चल लवकर चल. एवढ्या आता चपाती करून घेते बघा, दम दम दम.